पोलीस विभागाने जर ठरवलं तर अंमली पदार्थांसह अवैध व्यवसाय बंद होऊ शकतात. मात्र गुटखा, चरस, गांजा पकडण्यामध्ये आता पोलिसांची सकारात्मक भावना दिसत असल्यामुळे याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जव्हार पोलिसांची धडक कारवाई. या कारवाईत 12 लाख रुपयांचा गांजा हस्तगत करत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई जव्हार पोलिसांनी केली. भाजीपाल्याच्या गाडीमध्ये चक्क गांजा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई झाली. अंमली पदार्थाचे सेवन करून तरुण पिढी शारीरिक आरोग्य गमावते. ही बाब अतिशय संवेदनशील आहे. जव्हार तालुक्यात नेहमीच अंमली पदार्थ तस्करीबाबत नेहमीच जव्हार तालुका संवेदनशील पाहावयास मिळतो. शनिवारी सायंकाळी 6 वाजता जव्हार नाशिक रस्त्यावरील शिवनेरी ढाबा ढाळू नाका येथे सुमारे 12 लाख रुपयांचा अंमली पदार्थ गांजा हस्तगत करून जव्हार पोलिसांच्या धडक कारवाई करत हा माल जप्त करण्यात आला. जिल्ह्याभरात एवढी मोठी कारवाई झाल्याने संपूर्ण पालघर जिल्हाभरातून पोलीस यंत्रणेचे कौतुक होते. पालघर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक पंकज शिरसाट, उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव पिंगळे यांच्या आदेशानुसार जव्हार तालुका व शहराच्या सीमा भागात नियमितपणे नाकाबंदी करत असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला. तरुण पिढी अनेक कुटुंब व्यसनाधीनतेपासून सोडवणाऱ्या पोलीस दलाचे जनतेच्या वतीने जनतेचा वाले न्यूज चॅनलमधून आम्ही कौतुक करत आहोत. यावेळी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल तिखोळे, वाहतूक विभागाचे SI सालकर, प्रदीप विटकर, नंदकुमार गायकवाड, सोपान भोगाडे, कैलास राठोड इत्यादी पोलीस टीम उपस्थित होती. न्यूज रिपोर्ट संदीप कुमार साळवे, जव्हार. डहाणू नाका शिवनेरी ढाब्याजवळ आम्ही नाकाबंदी करीत असताना साधारणतः 48 वाजेच्या दरम्यान एक पिकअप व्हॅन क्रमांक MP 46G 2249 हे वाहन चालत आले. सदर वाहनामध्ये रिकामे भाजीपाल्याच्या कॅरेट होत्या. त्या वाहनाचा आम्हाला संशय आल्याने आम्ही ते वाहन थांबवलं. डोकावून पावले असता त्या वाहनामध्ये रिकाम्या असलेल्या कॅरेटमध्ये 6 गाठोडे लपटलेल्या अवस्थेत आम्हाला दिसून आले. आमचा अधिक संशय बळावल्याने आम्ही सदर घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार यांना फोनद्वारे माहिती दिली. साहेबांनी सदर गाडीची 2 पंचांसमक्ष झडती घेण्याबाबतचे आदेश दिल्याने आम्ही लागलीच स्टाफला 2 पंच आणि झडतीसाठी लागणारे साहित्य आणण्यात आम्ही रवाना केले. त्याप्रमाणे स्टाफने 2 पंच आणि झडती करता लागणारे साहित्य घेऊन घटनास्थळी आले. 2 पंचांसमक्ष त्या गाडीची ड्रायव्हर आणि किन्नरच्या समोर झडती घेण्यात आली. झडती घेते वेळेस त्या रिकाम्या प्लॅस्टिकच्या कॅरेटमधून 6 गाठोडे प्लॅस्टिकच्या आवरणात गुंडाळलेले दिसले. चालकाकडे विचारपूस केली असता तसेच किन्नरकडे विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की यामध्ये गांजा आहे.